मालकांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक ते देखील जमा झालं आणि 200 रुपयाचं पारितोषिक होतं ते देखील प्रतीकसाठी असेल। DYSP साहेब तानाजी बरकडे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक प्रतीकसाठी। हॅलो वेल्डन प्रतीक। शिवप्रभी 11 पवारवाडीकडनं 500 रुपयाचं पारितोषिक। मला वाटते आज किस्से भरून जातील। एक असिस्टंट के बक्षीस येणार आहेत। फायनलची मॅच ज्यावेळेस 8 धावांमध्ये 6 फलंदाज बाद झाले होते, काय चाललं होतं डोक्यामध्ये? मोरिया कंस्ट्रक्शन दीपक दादा जगताप यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक प्रतीकसाठी। काय नाही, शिल्लक राहिलेले बॉल मधले 10 सिक्सर मारायचं टार्गेट होतं आणि टीमचा स्कोअर 60-70 नाही का मॅच स्कोअर होईल असं नाही का 10 रन रेटनी 60-70 रन होत्याला याचा प्रयत्न होता की जेणेकरून मॅच कंट्रोलमध्ये घेऊन मॅच विन करता येईल शेवटपर्यंत। पण मॅच असं वाटत होतं की तुझं काहीतरी शंभूराजे कंस्ट्रक्शन या संघाबरोबर बिनसलंय तसा तू बॅटिंग करत होतास, असं काय झालं होतं का? काहीतरी जुना वस्तू होता का तू काढत होता? असं नाही, ते कंडिशनमुळे मी थोडंसं माझं माइंड म्हणजे हे झालं होतं, पण जोपर्यंत उभा असतो कुठल्या बी ग्राउंडवर खेळलो तरी बाहेर टाकायचं टार्गेट असतं। कंडिशन वेगळी होती पण जवळपास शंभूराजे कंस्ट्रक्शनने फटाक्याचा टेम्पो मागवला होता, तो टेम्पो सुद्धा त्यांनी तुला दिलाय कारण तू वाजव, तुम्ही जिंकलाय। ठीक आहे, त्यांनी पण चांगली मॅच म्हणजे वन साइडच मॅच केली होती। आम्ही पण येतं सलग 4-5 मॅच घेऊन सगळे वन साइड केल्या होत्या, पण आताच्या कंडिशनला असं वाटत नव्हतं की आपण मॅच जिंकलो किंवा मागचा एवढा परफॉर्मन्स असेल, पण आता काय नाही, जेवढे बॉल होते तेवढे करायचे आणि मॅच जिंकायचीच नाही का। कुठल्या पण कंडिशनला असेल कंडिशनला लय खेळलेलं आहे, पण जिंकण्यासाठी खेळतो एवढं टार्गेट आहे। एक दिवस ग्राउंडवरच करायचा। पण फायनल मॅचचा काय प्रेशर होतं का? कारण ज्यावेळेस एका पाठोपाठ एक खेळाडू बाहेर येत होते, संघ मालकांनी जे आउट होऊन येत होते त्यांना काय काय बोलले आणि नंतर तुम्ही आतमधनं बाहेर आला तुम्हाला काय बोललं? माझा आणि संघ मालकाचा कधी आजपर्यंत खेळण्यामध्ये कधी विषय आला नाही। टीम मध्ये कॅप्टन कोण असलं तरी ज्यावेळेस बंडरूपच्या आतमध्ये आम्ही 11 जण जातो त्यावेळेस 90-95% सगळं माझ्या नियोजन घेत असतो। कॅप्टनचं पण ऐकतो, पण कॅल्क्युलेटर सगळं मागून मॅच जिंकण्यासाठी तेवढं करावं लागतं जे काय असेल ते, नाही का। पुढे जाऊन चांगलं क्रिकेट खेळायचं, थोडंसं फिजिकली अजून काही क्लिअर नाही, पण येणाऱ्या काळात नक्कीच 100%। पुण्यामधल्या मोठमोठ्या ट्रॉफी तुम्ही गाजवा या शुभेच्छा असतील तुम्हाला। स्टंपच्या मागचा शिवप्रेमिता MS धोनी प्रतीक, जबरदस्त खेळ, जबरदस्त फाईट दिली, सुंदर खेळ प्रतीकने केला, लाजवाब बॅटिंग केली, 18 चेंडूमध्ये 60 धावांचा सुसाट खेळ केला। अभिनंदन प्रतीक आणि अभिनंदन शिवप्रेमी 11। ते जे कॅश प्राइज होतं तुमच्या हस्ते द्या, तुमच्या हस्ते द्या कॅश प्राइज। आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी आकर्षक ट्रॉफी दिल्या त्यांच्या माध्यमातून एक बक्षीस। मोरिया कंस्ट्रक्शन दीपक दादा जगताप यांच्याकडे देखील 500 रुपयाचं पारितोषिक हे प्राइज आपण प्रतीकला देतोय, ज्याने 60 धावांचा सुसाट खेळ केला। या सगळ्या बक्षिसांचा मित्र परिवाराला खर्च सगळा। क्या बात आहे। आज बक्षीस उद्या म्हणजे अजून खर्च होईल। बक्षीस आयोजक कुठे गेले? ऑर्गनायझर ओमकार दादा या लवकर। अगदी आकर्षक पारितोषिक असलेली स्पर्धा आपण पाहतोय। जबरदस्त या ट्रॉफीज, अगदी सुंदर ट्रॉफीज या स्पर्धेची शोभा वाढतात आणि या ट्रॉफीज देखील आपल्याला जास्त सौजन्य मिळाले ते आमच्या आकाशदादा पवार यांचं मनापासून धन्यवाद। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 31,000, द्वितीय क्रमांक 21,000, तृतीय क्रमांक 15,000 हे पारितोषिक आपण आज पाहिले आणि अगदी या पारितोषिक वितरणाला आपण सुरुवात करणार। थोड्याच वेळामध्ये आपण बक्षीस समारंभ
आयोजित पुरंदर प्रीमियर लीगचा थरार आपण पाहिला 2025 या स्पर्धेमध्ये अगदी पाहिलं तर सर्व संघांनी चांगला खेळ करून दाखवला आणि जबरदस्त फाईट बॅक नक्कीच पाहायला मिळाल्या. पुरंदर भागातील एक सुंदर स्पर्धा आज मात्र पूर्ण झाली. पावसाअभावी मला वाटते काल फायनल होणार होती ती आज झाली, पण आज फायनलचा दिवस फायनल सारखाच झाला. जवळपास फायनलची मॅच ही फार रंगतदार झाली. म्हणजे ही मॅच कधी ना भूत ना भविष्य पुरंदरच्या इतिहासामध्ये ही मॅच कधी विसरली जाणार नाही. इतकी सुंदर मॅच, इतकी काटेकी टक्कर मॅच नक्कीच पाहायला मिळाली. शेवटपर्यंत ह्या मॅचची चुरस नक्की पाहायला मिळाली. खरं तर पहिल्या इनिंग मध्ये धमाका झाला. 8 धावांमध्ये जवळपास 6 फलंदाज बाद होते. नंतर 74 धावांमध्ये देखील 7 फलंदाज बाद होते. म्हणजे जवळपास 7व्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी झाली. हॅलो, आपण बक्षीस समारंभात सुरुवात करतोय. खेळाडू जे मागे आहेत त्यांना विनंती आहे थोडस पुढे या. जे खेळाडू मागे आहेत त्यांना विनंती आहे थोडस पुढे या. उत्कृष्ट गोलंदाज हा किताब आपण देतोय. उत्कृष्ट गोलंदाज हा किताब देण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करेल सन्माननीय योगेश शेठ पवार यांना विनंती करेल आपण व्यासपीठात यायचंय. योगेश शेठ पवार यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हा किताब आपण देणार आहोत. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ज्याने मात्र गोलंदाजीच्या जोरावरती सामना रंगवला, सामना खेचून आणला, संघाला मात्र विजय मिळवून दिले, अनेक फलंदाजांना बाद केलं.
उत्कृष्ट गोलंदाज एनी गेसेस का वाटतंय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज कोण? प्रसाद रणवर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. या प्रसाद एक आकर्षक ट्रॉफी. मी पवारवाडीचे संघमालक आकाश शेठ पवार यांना देखील व्यासपीठावरती आमंत्रित करेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक वितरण करतोय. योगेशजींच्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समन बेस्ट गोलंदाज हा किताब देतोय आपण. आकर्षक शूज आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफीज. प्रसाद उत्कृष्ट गोलंदाज हा किताब मिळालाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. कसं वाटलं स्पर्धा खेळताना? चांगलं वाटलं खेळताना. प्रत्येक उत्तमच खेळला, त्याचा नादच नाही करायचं. म्हणजे सुरुवातीच्या ओव्हरमध्ये तू जवळपास घेतल्या होत्यास, नंतर असं जवळपास संघाला असं वाटलं होतं का, असं झालं का की कॉन्फिडन्स होता तो ओव्हर कॉन्फिडन्स झाला आणि त्यामुळे एवढ्या धावा नंतर झाल्या? तसं नाही म्हणू शकत. आमच्या शुभमचा पण हात दुखत होता, त्यामुळे पण थोडंसं आम्हाला वाटलं होऊ शकतं आमच्याकडनं, म्हणजे गेले होते वरती. पण ठीक आहे, गेम आहे, क्रिकेट आहे, होत राहतं ते. पुढच्या वेळेस पण ही हार जिवाळी लागली आहे का? पुढच्या वेळेस या हारचा वचपा काढायचा विचार करताल का? अभिनंदन. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा. आता आपण उत्कृष्ट फलंदाज हा किताब या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज हा किताब आपण घोषित करतोय. मी ते देण्यासाठी मी आमंत्रित करेल सन्माननीय प्रशांत शेठ अडसूळ यांना मी आमंत्रित करेल व्यासपीठावरती यायचे. प्रशांत दादा, प्रशांत शेठ अडसूळ यांच्या शुभ हस्ते आपण हे किताब देणार आहोत. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज प्रतीक पांगारकर. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज प्रतीक पांगारकर. प्रतीक पांगारकर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. या प्रतीक या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. मी अडसूळ दादांना विनंती केली उत्कृष्ट फलंदाजचा किताब प्रतीकला द्यायचा आहे. शेवटच्या मॅच मध्ये 60 धावांची बन्नाट खेळी करत उत्कृष्ट फलंदाजचा किताब. मॅन ऑफ द सिरीजचा किताब देण्या अगोदर आपण तिसऱ्या नंबरचा किताब देऊया का? कारण मग ओके, मॅन ऑफ द सिरीजचा किताब देण्यासाठी मी संघमालक आकाश शेठ पवार यांना या ठिकाणी आमंत्रित करेल. आकाश शेठ यांच्या शुभ हस्ते आपण हा किताब देतोय. आणि मॅन ऑफ द सिरीज ज्याने बॉलिंगच्या जोरावरती सामने रंगवले, सामने जिंकून दिले, यांनी गेसेस का वाटतंय कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? संदीप बरगडे ठरतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू, मॅन ऑफ द सिरीजचा विजेता. बॉलिंग बॅटिंगच्या जोरावरती सामने त्याने रंगवले, संघाला विजयापर्यंत पोहोचवलं, फायनल पर्यंत पोहोचवलं, फायनल जिंकून दिली. संदीप बरगडे ठरला या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, मॅन ऑफ द सिरीज. अभिनंदन संदीप, कॉंग्रॅच्युलेशन्स. या संदीप बरोबर तर बोललो मगाशी. प्रतीक असे खूप सारे पारितोषिक मी तुला दिले, असे कोणते पारितोषिक आहेत जे प्रतीकने तुम्हाला दिलेत? आतापर्यंत 3 फायनल दिले त्यांनी मला. 3 फायनल दिले. कॉलेजमध्ये सोबत होता का? नाही ना. गर्लफ्रेंड वगैरे दोघांना लग्न झालंय माझं. क्या बात. पण प्रतीकचं नाही झालं ना. प्रतीक म्हणतो खूप सारे गिफ्ट तुम्हाला देऊन टाकेल. देणार की. कसं वाटलं प्रतीकची बॅटिंग कशी वाटली? त्याच्यावर खूप विश्वास आहे मला, पहिल्यापासून त्याच्यावर विश्वास आहे. कारण की आतापर्यंत खेळलेलाच आहे, जिथं संघ अडचणीत गेला तिथं खेळलाच तो पहिल्यापासून. ती फायनलची मॅच जिंकली, वाटलं होतं का सुरुवात अशी खराब झाल्यानंतर फायनल जिंकू असं वाटलं होतं का? तसं अवघडच होतं, असं वाटत होतं नाही आता अवघड झाले. पण तो होता तोपर्यंत विश्वास होता. कारण का 60 रन जरी केलं ना तरी आमच्या बॉलिंग अटॅक तेवढा होता की आम्ही त्यांना पण तेवढा डिपेंड केला असता. संघ मालकांविषयी काय सांगताल? कारण संघ मालक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. नक्की तर आम्हाला टीमच टाकायची नव्हती इथं, पण आमच्या लय तळ्यात आमच्या अकॅडमीतली पोरं होती, आम्हाला सोबतच खेळायचं होतं. शक्यतो आम्ही असं खेळायचं म्हणून खेळणार होतो, पण बाबूंनी सांगितलं की बाबा आमच्याकडे स्पॉन्सर आहे, तुम्ही खेळा. मग ह्यांचं लय मोलाचा वाटा आहे आम्हाला स्पॉन्सर नव्हता गावात, आम्ही खेळणार पण नव्हतो. पण प्रवीण सनसचं पण
आभार मानतो की त्यांनी आम्हाला म्हणजे हा प्लॅटफॉर्म त्यांच्यामुळेच आहे आम्हाला. धन्यवाद आणि अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स मनोदय सिरीजचे विजेते. मी आमच्या आकाशदादा यांना देखील विनंती करेल की आपण पण 2 शब्द बोलाय. संघ मालक आकाशदादा टीम विषयी 2 शब्द बोलावेत. आत्ता फायनलचा सामना जो चालू होता असं झालं की वाटलं टीम गंडली, पण प्रतीक पांगारकर यांनी जे बॅटिंग केली ती अशी म्हणजे दर्जेदार होती की कुणाला पण विश्वास बसणार नाही की त्यांनी एवढे रन वाढवले आणि एवढी बॅटिंग जोरात केली. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या सगळ्यांनी. आणि त्यांनी शिवप्रेमी 11 पवारवाडी संघाला ते प्रथम पारितोषिक त्याचा मोलाचा वाटा आहे, त्याच्याबद्दल बी त्याचे अभिनंदन. आणि सर्व टीमचे पण अभिनंदन. सगळे जीव लावून खेळले आणि असंच क्रिकेटला प्रोत्साहन देत राहू आणि क्रिकेट पुढं खेळत राहू. तर या स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य देखील आकाशदादांनी दिलं. अनेक सौजन्य तुमच्या माध्यमातून आले. ही स्पर्धा कशी वाटली? ज्या स्पर्धेला तुम्ही सौजन्य दिलं ती स्पर्धा कशी वाटते तुम्हाला? अतिशय योग्य असं नियोजन ओमकार पवार आणि त्याची टीम सर्वनाथ साहेब 11 यांनी अतिशय सुंदररित्या म्हणजे सगळं सिस्टीम ओके केलं आहे आणि अतिशय सुंदर सामने झाले. कुणाचं ह्याच्यात भांडणं नाही, तणणं नाही, काहीच नाही. अशाच रीतीने पुढे सगळे सामने त्यांनी अजून असेच PPL DPL परत हॅपीचे सामने असेच पुढे भरवत राहू. त्यांना प्रोत्साहनासाठी खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. तर आता आपण 3ऱ्या नंबरच्या पारितोषिकाकडे जाऊया. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 15,000 रुपये व आकर्षक चषक. कॅप्टन आणि संपूर्ण टीम आपण यायचं लवकर या. टीम सोनारी विलेज 15,000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी. काही खेळाडू खाली त्याच्यावर बसले तरी चालतील आणि एक जण फक्त उभे राहा. सोनारी विलेज या संघाने देखील जबरदस्त फाईट केली. 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी तब्बल 15,000 रुपये आकर्षक चषक हे पारितोषिक देऊन आपण सन्मानित करतोय. तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक आणि विजेते आहेत हॉटेल सोनारी विलेज. जबरदस्त खेळ संघाने केला आणि या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकवलं त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर आपण 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेल. सन्मान्य प्रतीकदादा पवार आणि संग्रामदादा पवार यांना मी आमंत्रित करेल. प्रतीकदादा पवार, संग्रामदादा पवार 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेल. आणि त्याचबरोबर सन्मान्य विशालजी पवार यांना या ठिकाणी मी आमंत्रित करेल. विशालदादा पवार आपण देखील यायचंय. आणि 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 21,000 रुपये आकर्षक चषक. 21,000 रुपये आकर्षक सन्मानित करतोय. शंभूराजे कंस्ट्रक्शन जेजुरी. जोरदार टाळ्या वाजूया शंभूराजे कंस्ट्रक्शन. या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ शंभूराजे कंस्ट्रक्शन संघाने केला. पूर्ण टीम आली तरी चालेल. इथे समोर आहे पूर्ण टीम. संपूर्ण टीमने मात्र जबरदस्त खेळ केला. फायनलच्या मॅच मध्ये छोटीशी गडबड आणि तिथून मात्र संघाला पराभव जरी पत्करावा लागला तरी आज फायनल नाही पण मन मात्र या संघाने भरपूर संघांचे जिंकलेत. त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन टीम शंभूराजे कंस्ट्रक्शन. अभिनंदन टीम शंभूराजे कंस्ट्रक्शन. जबरदस्त खेळ नक्कीच पाहायला मिळाला. 2ऱ्या क्रमांकाचे मानकरी आणि त्याचबरोबर आपण आता आमंत्रित करूया 1ल्या नंबरचं पारितोषिक देण्यासाठी आकाश शेठ पवार साहेबांना. त्याचबरोबर आमच्या आयोजक मंडळी ओमकार दादा असतील. त्याचबरोबर 1ल्या नंबरचं बक्षीस द्यायला या सगळे आयोजक, सर्व आयोजकांना विनंती. ओमकार दादा या. आणि संपूर्ण या पुरंदर प्रीमियर लीगचा थरार आपण पाहिला. जबरदस्त हाय व्होल्टेज मॅचेस झाल्या. फायनलची मॅच अगदी इतिहासामध्ये नोंद करणारी मॅच झाली आणि फायनलच्या मॅचचे मानकरी ठरतात शिवप्रेमी 11 पवारवाडी संघाने पटकावलाय 1ल्या नंबरचा किताब.
पुरंदर प्रीमियर लीगचे मानकरी ठरत आहेत शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी. शिवप्रेमी 11 पवारवाडी संघाने पटकावला या वर्षीचा पुरंदर प्रीमियर लीग 2025 चा किताब. अभिनंदन शिवप्रेमी 11. थँक्यू शिवप्रेमी 11. थँक्यू संपूर्ण आयोजक मंडळी. जबरदस्त मॅचेस नक्कीच पाहायला मिळाल्या. आजचा दिवस मात्र गोड झाला. त्याचबरोबर अंपायर प्रमोदजी इनामके यांना प्रमोदजी इनामके असेल, त्याचबरोबर दुसरे अंपायर प्रमोदजी इनामके सरांचं मनापासून आभार, कारण या स्पर्धेमध्ये पंचाची एकदम चांगली भूमिका त्यांनी पार पाडली. त्याचबरोबर पीटीसी यांच्या माध्यमातून हे संपूर्ण लाईव्ह कव्हरेज आपण पाहिलं. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. जयवंत सरांचं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर सर्व आयोजक मंडळींचं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर 3 दिवस पंचाची भूमिका पार पाडणाऱ्या प्रमोदजी इनामके आमके कोच यांचं मनापासून धन्यवाद. जयवंत सरांचं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये शेवटच्या अंतिम दिवशी मला बोलण्याची संधी दिली, समालोचक म्हणून प्राचार केलं, त्याबद्दल सर्व आयोजक मंडळीचं, युवराजदादा जगदाळे, ओमकार दादा या सर्व टीमचं मनापासून धन्यवाद. आणि आजचा दिवस संपला असं मी जाहीर करतो. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा पुरंदर प्रीमियर लीग मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.